नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि नोटिफिकेशन आलेले आहेत. ज्याच्यात एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे, कृपया हे करू नका. अध्ययनस्तर चाचणी घेताना आपण योग्य प्रकारेच विद्यार्थ्यांची चाचणी घेतो याची दक्षता घ्यावी. चाचणी दरम्यान अनुचित प्रकार लगेच लक्षात येतात. यामुळेच अशा शाळांना पुन्हा सर्व चाचणी घ्यावी लागू शकते. प्रशासनास प्रामाणिक मूल्यांकन अपेक्षित असून यातील विश्लेषणाच्या आधारे विद्यार्थ्यांना व शाळांना मदत पुरवणे शक्य होणार आहे. चाचणी दरम्यान आढळलेला एक नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अक्षम्य चुका दिसून येत आहेत की त्या SCERTच्या निपुण महाराष्ट्राच्या ॲपवर लक्षात येत आहेत, पण शिक्षकांनी कुठल्याही प्रकारे गैरप्रकार न करता एक मूल्यांकन वस्तुनिष्ठपणे करावं अशी अपेक्षा यात दिलेली आहे. कारण हे ॲप म्हणजे एक प्रगत तंत्रज्ञान आहे आणि याच्या चाचणी घेताना जर गैरमार्ग अवलंबला तर लगेच लक्षात येतं. म्हणून कृपया असे करू नये असे यात म्हटलेलं आहे. पुन्हा माननीय संचालक SCERT यांचे एक सूचना आहे की 19 जानेवारी 2026ची चाचणी सर्व माध्यमांसाठी असून सर्वांनी फक्त मराठी आणि गणित याच विषयांची चाचणी घ्यावी. सर्व 10 माध्यमांच्या शासकीय व अनुदानित शाळा याच्यामधील निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची नोंद शालार्थ 2.0 मध्ये करण्यात यावी. म्हणजे यापूर्वी पहिल्या चाचणीच्या अनुषंगाने फक्त मराठी माध्यमाच्या चाचणी किंवा 1-2 माध्यमच होते, पण आता सर्व 10 माध्यम जसं मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, गुजराती असेल, कन्नड असेल, या सर्व माध्यमांच्या 10 माध्यमांच्या शाळांसाठी हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी या 19 जानेवारी 2026ची जी चाचणी ती 10ही माध्यमांच्या मराठी आणि गणित या विषयांसाठी घ्यावी असं यात म्हटलेलं आहे. पर्यवेक्षकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना यात दिलेल्या आहेत की ॲपमध्ये अहवाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळा स्तरावरील कामकाज प्रभावीपणे करता येतं. त्यासाठी अहवाल बघण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या शाळेने भरणे अपेक्षित आहे. ज्याच्यात 6 फॉर्म अपलोड केला आहे का, शिक्षक तुकडी नियुक्ती अहवाल बघता येतो, स्तर नोंदणी अहवाल टक्केवारी बघता येते, इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांचा अहवाल पाहता येतो, CWSN विद्यार्थ्यांचा अहवाल आणि विद्यार्थिनी चाचणीचे सविस्तर अहवालसुद्धा पाहता येतात. म्हणून जे पर्यवेक्षक अधिकारी लॉग इन आहे त्यांनीसुद्धा लक्ष ठेवायचं आहे की आपण जर केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असाल तर आपल्या केंद्रातील किती टक्के शाळांनी काम केलेलं आहे त्यांचा अहवाल किंवा नियुक्त तुकडीचा अहवाल किंवा CWSN अहवाल किंवा इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळांचा अहवाल असं सर्व काही पाहता येतं. तर आपण वेळोवेळी आपल्या पर्यवेक्षक लॉग इनमधून ॲपमधून बघणं गरजेचं आहे. या अहवालाच्या माध्यमातून पर्यवेक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील चाचण्यांची स्थिती आणि प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवता येतं. त्यासाठी आवश्यक त्या वेळेत कार्यवाही करणं अपेक्षित आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर या ॲपच्या माध्यमातून पर्यवेक्षक अधिकारी असतील किंवा शिक्षक असतील किंवा सर्व स्तरावरचे कर्मचारी असतील यांनी हे महत्त्वपूर्ण अपडेट समजून घ्या. आपल्याला वेळोवेळी अपडेट्स आपल्याला ऑन ठेवा आणि आपल्याला अपडेट्स पाहता येतील यासाठी आपण नियमितपणे या ॲपचा वापर करत चला. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.